तुम्हा आम्हाला या श्रीमद भागवतांच्या माध्यमातून पाहिजे आहे। काल आपला पहिला दिवस, पहिल्या दिवसाची कथा तुम्ही आम्ही श्रवण केली। अशा या सुंदर आणि पवित्र वातावरणामध्ये हनुमंतरायांच्या दरबारामध्ये पवित्र असे हे गाव चुकारवाडी या सुंदर अशा सभा मंडपामध्ये होत असलेली ही श्रीमद भागवत कथा तुम्ही आम्ही परम भाग्याचे आहात। आज या शुभ दिनी या 7 दिवसामध्ये श्रीमद भागवत कथा ऐकण्यासाठी आपण परम भाग्याचे आहात। या पवित्र वातावरणामध्ये ही कथा श्रवण करत आहोत। मी काल सांगितलं ना, ज्याची पूर्व जन्माची पुण्याई असेल तो भक्त या मंडपामध्ये कथा ऐकण्यासाठी येतो महाराज। जगामध्ये गावागावामध्ये थोडे लोक आहेत का, परंतु भगवंताचं नामस्मरण ऐकण्यासाठी क्वचित येतात महाराज, क्वचित येतात। कारण काय, त्याला सुद्धा भाग्य लागतं। या कथा मंडपामध्ये येण्याला सुद्धा भाग्य लागतो। कारण काय, भगवंताने विचार करून तुम्हा मला जन्म दिला। काल पाहिलं आपण, हे सुख आपण जर विचार केलं ना, या केवळ मृत्यू लोकामध्ये भजन ऐकायला मिळतं महाराज। बाकी ठिकाणी भजन नाही हो। स्वर्ग आहे, स्वर्गामध्ये देव देवता आहेत, परंतु स्वर्गामध्ये भागवत कथा नाही महाराज। एकदा शुकाचार्य भगवान कथा सांगत असताना परीक्षिती राजा समोर आहे असं त्यांना माहीत झालं। परीक्षिती राजा 7 दिवसानंतर मरण पावणार आहे, मृत्युमुखी पडणार आहे। ज्या शुकाचार्यांनी सांगितलं, श्रीमद भागवत कथा जर ज्याने 7 दिवस श्रवण केली ना, किती जरी पाप असेल नव्हे त्या पापाचा नाश 7 दिवसामध्ये होतो। आणि परीक्षिती राजाला सांगतं, राजन आम्हाला आमचं मरण माहित नाही। आहे का कुणाला मरण माहित आज इथं बसलेल्या पैकी? तुम्ही आम्ही सुद्धा 7 दिवसामध्ये मरणार आहोत, हे लक्षात असू द्या। 8वा दिवस तुमच्या आमच्यासाठी भगवंताने निर्माण केला नाही बुवा, त्याच्यासाठी 7 दिवसामध्ये मृत्यू येणार आहे। इंद्राला समजलं आमच्याकडे अमृत कुंभ आहे, ते अमृत कुंभ जिथं श्रीमद भागवत कथा होती ना, देव देवता सर्वांनी अमृताचं कुंड कलश आणला आणि त्या सभा मंडपामध्ये ते झाले। शुकाचार्याने पाहिलं, या बसा, नमस्कार केला। त्यावेळेस विचारपूस केली, काय आहे? देव देवतांनी सांगितलं, तुम्हाला परीक्षिती राजाला जिवंतच करायचंय ना, मरणातून मुक्त करायचंय ना। हे पहा, आमच्याकडे अमृत आहे, हे अमृत कलश घ्या। एक परीक्षिती राजा नाही तर मृत्यू लोकातले कित्येक जणाला अमर करा। कलश समोर आणलेला आहे, त्या सुतानी शौनक दीक आहेत, नारद महर्षी आहेत। ही कथा 4-5 जणांमध्ये विभाजलेली आहे। काल आपण बघितलं ना, ज्या भगवंताने ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवाने नारदाला सांगितलं, नारदाने व्यासाला सांगितलं, आणि व्यासाने शुकाचार्याला सांगितलं, आणि शुकाचार्याने परीक्षिती राजाला सांगितलं। तीच कथा, तो कलश पाहिला। ज्या सनकादिकांनी विचारलं, हे काय आहे? देवतांनी सांगितलं, याच्यामध्ये अमृत आहे, प्रत्येक एक थेंब द्या, अमर होतील। त्या अमृताकडे पाहिलं, त्या कलशाकडे पाहिलं। शुकाचार्यांनी सांगितलं,
तुम्ही मोठ्या अपेक्षेने या मंडपामध्ये आला. तुम्ही म्हणता ना श्रीमद भागवत कथा ऐकल्यानंतर कसलं जरी मरण येत असेल, माणूस अमर व्हायचं हे श्रीमद भागवत कथा आहे. देवानी सांगितलं ही श्रीमद भागवत कथा इथं कशाला, हा जो ग्रंथ आहे तो आम्ही स्वर्गामध्ये नेणार आणि त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला अमृत देणार. त्यावेळेस शुकाचार्यांनी सांगितलं हे अमृत तुम्हा स्वर्ग लोकातील देवांना आहे, परंतु शुकाचार्यांनी सांगितलं अमृताचा कलश आणि माझी श्रीमद भागवत कथा याची बरोबरी होऊ शकत नाही महाराज. कारण काय, एकदा अमृत जर पिलं अमर होईल, जोपर्यंत त्याचं पुण्य आहे तोपर्यंतच अमर राहील. परंतु माझी जी भागवत कथा जी आहे सतत माणसाला अमरत्व प्राप्त करून देणारी आहे. ही तुमच्यासाठी नाही, ही मृत्यू लोकामध्ये जनसामान्य जे जन आहेत, ज्या प्रपंचामध्ये गुरफटून पडलेले आहेत, त्यांना मुक्त करण्यासाठी ग्रंथ आहे. हा ग्रंथ आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. त्यावेळेस ज्या इंद्रांना देवतांना दुःख वाटायला सुरुवात केलं, नमस्कार केला आणि अमृताचा कलश घेऊन स्वर्गामध्ये निघून गेले बाबा. आणि त्या शुकाचार्यांनी त्या साधू संतांनी तुमच्या आमच्यावर उपकार केला. ही सुंदर असा ग्रंथ तुमच्या आमच्यासाठी ठेवला. कारण काय, या ग्रंथाच्या द्वारे तुम्हा आम्हाला मोक्ष प्राप्त करून घेता येतो महाराज, मोक्ष प्राप्त करून घेता येतो. म्हणून मी सांगितलं ना ही कथा मृत्यू लोकामध्येच आहे, भजन मृत्यू लोकातच आहे. तुम्ही म्हणसाल स्वर्गामध्ये नाही हो, स्वर्गीचे अमर स्वर्गीचे स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, स्वर्गीचे इच्छिता ते देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, बघा ज्या स्वर्गामध्ये देव आहेत त्या देवांना इच्छा कशाची, स्वर्गातले देव इच्छा करतात. बघा मृत्यू लोकामध्ये ज्या चिकारवाडीमध्ये आज श्रीमद भागवत कथा आहे त्यांना ऐकत होत नाही मला. तिथं कथा नाही, स्वर्गामध्ये नुसतं अमृत सुख आहे. त्यांना इच्छा निर्माण होते भजन करण्याची, परंतु ते प्राप्त नाही हो. त्याच्यासाठी मृत्यू लोकात अमृत म्हणजे श्रीमद भागवत कथा आहे, नामस्मरण आहे. मृत्यू लोकी जन्म, मृत्यू लोकी जावा जन्म, मृत्यू लोकी जन्म, मृत्यू लोकी जन्म व्हावे नारायण नामे तुझे राधे नारायण नामे तुझे जय राधे. टाळी वाजवा सर्वांनी. जय हो.
गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद भागवत महापुराण की जय। राधे श्याम। मोठ्याने बोला राधे श्याम, राधे श्याम, राधे श्याम। भगवंताचं नाम घे।